हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी जरा आपले सिनियर सिटीजन्सनी कसं राहावं, म्हणजे मी माझे आजूबाजूला आमचे ग्रुपमध्ये बरेच सिटीजन्स काही ना काही कारणानं अस्वस्थ झालेले दिसतात आणि ते काय चुका केलेल्या आहेत त्या चुका आत त्यांना दिसतात. म्हणून मला हे आपल्या सर्वांना सांगायचं आहे, आपण वेळेवर जाणून घेतलं तर आपल्या हातनं असल्या चुका होणार नाहीत आणि आपल्याला पश्चाताप करण्याची, दुःख करण्याची वेळ येणार नाही. हे बघा, आयुष्यभर आपण आपले मुलाबाळांचं सगळं ओझं उचललेलं आहे, सर्व काही केलेलं आहे. आता काय आपले दिवस, महिने, वर्ष आहेत ती आपण निवांतपणे सुखानं घालवावी अशी माझी इच्छा आहे. पहिली गोष्ट म्हणजे कुठलेच वाद विवाद, केस, कोणालाही गॅरंटीयर म्हणून उभं राहायचं असलं काहीही करू नका, बिलकुल करू नका. का म्हणजे तुम्हाला सगळं आपलाच आहे तो माणूस, अमुक तमुक असं वाटते, पण तसं नसते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणालाही जामीन म्हणून उभं राहायचं काम तुम्ही सिनियर सिटीजन्स करू नका. हे झालं पहिलं. दुसरं, जुनी व्हेकल्स वगैरे विकत घेऊ नका. घेताना घ्यायचं असलं तर नवं कोरा घ्या. का म्हणजे जुना घेतला का नाही त्याची रिपेअर म्हणा, हेच सगळं जास्त होते. ओव्हरऑल खर्च वाटतो. तुम्ही कुठेही जायचं म्हणून निघालात की पटकन काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकेल. त्यामुळे काही वाहन वगैरे खरेदी करायची असली तरी नवं खरेदी करा, जरा महाग पडलं तरी. आणि सांगू का हो, आपण सर्वांचं केलंय. आता जे काही पैसे पाणी आहे तर आपल्यासाठी आहे. त्यामुळे आपण स्वतःचं त्या पैशानं सुख घ्यायचं, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे आपली प्रॉपर्टी आपण असताना सर्व काही मुलांचे नावावर करून देऊ नका. आपले नंतर त्यांची नावं लावा, पण आपण असताना काय होईल, तुम्ही सगळे तुमची प्रॉपर्टी त्यांना करून दिल्यावर त्यांना प्रॉपर्टी प्रिय होईल आणि तुम्हाला शेवटचे क्षणी बघायला सुद्धा यायला वेळ नसणार. कितीतरी घटना आत्ता हे 15 दिवसात घडलेल्या आहेत म्हणून मी सांगतेय. आई वडिलांना वाटलं काय नंतर कशाला म्हणून आता त्यांना वेळेला दिलं की बरं म्हणून सर्व काही आपलं मुलांना, मुला म्हणजे मुला मुली, त्यांना वाटून दिले आणि शेवटचे क्षण ह्यांना वृद्धाश्रमात राहावं लागलं. तेवढंच नाहीये, तिथे सुद्धा त्यांचे शेवटचे क्षणी सुद्धा त्यांना बघायला सुद्धा ह्या मुलांना यायला वेळ नव्हता. त्यामुळे तुम्ही असताना तुमचे नावावर ठेवा. तुम्हाला मुलांना द्यायचं असते ना, द्या, पण तुमचे नंतर. आणि स्वतःचे काही फंडाचे असतील, स्वतःचे कॅश पैसे असले की ते पैसे पण स्वतःकडे ठेवा. म्हणजे तुम्हाला कधी लागले तरी वेळेला वापरता येतात. नाही ते काही आई वडील म्हणतात आम्हाला काय करायचं, सगळं मुलांना देऊन टाकतात. मग हे ना काही चष्मा आणायचं असलं तरी, काही करायचं असलं तरी मुलांकडे मागावं लागते. त्याच्याशिवाय आपण मुलांचे प्रायव्हेट लाईफमध्ये जास्त नाक खुपसायचं नाही.
कुठे निघालास, काय केलास, अमुक केलं नाही. जरासं हे बघा, आपण त्यांना मोठं केलंय, त्यांचं त्यांना पायावर उभं केलंय, मग जास्त बिलकुल काळ बदललेला आहे, त्यांना हवं तसं ते जगू देत. आणि हिंडायला फिरायला जात जावा. ह्याला मुलाला सुट्टी असते तेव्हाच जायला पाहिजे, त्याला सुट्टी नाही. अहो, कितीतरी प्रायव्हेट कंपन्या आहेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आहेत. त्यांच्याबरोबर जावा, हिंडा फिरा, या, मस्त राहावा. का म्हणजे कायम नाही ते घरातच राहून तुम्हालाही जरा चेंज हवा असतो, जरा वेगळं हवं असते. यंग असताना झालं नसेल. त्यामुळे आत्ता तुम्ही हिंडायला फिरायला जाऊ शकता. जे काही आपली औषधं वगैरे आहेत ती मात्र नित्य नियमानं घ्यायची. तिथे काहीही हलगर्जीपणा करायचा नाही. काय हवे तर खावा, म्हणजे सोचते तर वाटते ना काही, पण विदिन द लिमिट्स. जे आपल्याला सोचते तर हवं तर खावा, मन बिलकुल मारत बसू नका. आणि विश्रांती घ्या. आपण बिझी राहावं म्हणजे दिवसभर आपण काम करत राहावं असं म्हणत नाही मी. आपल्यालाही विश्रांती पाहिजे, आणि काहीही काम केलं तरी आपल्याला त्यातनं आनंद मिळतो. आपल्याला झेपते एवढं काम करायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. शांत झोपायचं. झोप शांत लागायला पाहिजे. शांत झोप लागण्यासाठी काय काय तयारी हवी आहे ती सगळी तयारी ठेवायची. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपण ह्या जगात येताना एकटं येतो आणि जाताना पण आपण एकटेच जाणार आहोत. त्यामुळे जास्त कोणाचंही गुंतून पडू नका. त्यांना मला विचारलं नाही, ह्यानं फोन केला नाही. आपण एकटं आलोय, एकटं जाणार आहोत हे लक्षात ठेवा. म्हणजे स्वतःला काही त्रास होत नाही. स्वतः आपण छानपैकी राहू शकतो. आणि जे काही आपलं काम आहे तर करत जावा. आता मी म्हटल्यासारखं मला पाणी हवं ना, माझं मी उठून जाऊन घेऊन प्यायला पाहिजे. नो डाऊट आणून देणारे आहेत, कोणाला विचारलं तरी आणून देतात. पण नाहीये, आपल्याला जे होते, करायला येते ती कामं आपण स्वतः करायची. त्याच्यासाठी दुसरेवर अवलंबून राहायचं नाही. आणि आपलं आपण विल करून ठेवलेला आहे. आणि हे लक्षात ठेवा, आपला विल आपण कधी बदलू शकतो. आपल्याला वाटलं विल बदलावा, ते आपण विल बदलू शकतो ही आपल्याला माहिती पाहिजे. आणि रोजचं आपलं वॉकिंग म्हणा किंवा काय एक्सरसाइज करता, सूर्यनमस्कार करता, हे सगळं नियमितपणे ठेवायला पाहिजे. का आपलं शरीर व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि इवन मेंटल हेल्थसाठी सुद्धा मेडिटेशन जे काही आपण करतो तर नियमितपणे करायचं, तरच आपलं आरोग्य चांगलं राहते. आणि हे बघा, मी सांगितल्यासारखं एक ना एक दिवस, आता आपली 70 ओलांडली आहे, 80 ओलांडली आहे, म्हणजे एक ना एक दिवस आता आपला शेवटचा दिवस जवळ आहे हे आपल्याला जाणीव असायला पाहिजे. आणि बी रेडी फॉर दॅट. ओके, आला की माझं सगळं मी छान केलेलं आहे, आता मला कशातही मी अडकून पडणार नाही किंवा वाईट वाटणार नाही. ओके, देव कधी बोलवतो तेव्हा मी देवाकडे जायला तयारी आहे. म्हणजे मनाची आपली एवढी तयारी असायला पाहिजे. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपण का नाही जाताना काहीही घेऊन जात नाही. रिकाम्या हातानं जाणार. जे काही आहे तर सगळं इथे सोडून जाणार आहोत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी किती आपण त्यांना चिकटायचं किंवा मोह करायचा
हे पण आपण जरा जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय होते, आपले हे दिवस किंवा येणारे दिवस काय आहे, दिवस महिने वर्ष आपल्याला काही माहीत नाहीये, ते अतिशय आनंदानं सुखानं जातात. आणि एवढं आपण मनानं असं निर्मळ आणि छान असलं का नाही, आपल्याला बीपी येत नाही, शुगर येत नाही, काहीही येत नाही. हवं तिथे तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता. हां, एज इज ओनली ए नंबर. आणि जे काही आपल्याकडे आहे आपण लोकाला देऊ शकतो, तर आपण द्यायचीच प्रयत्न करायला पाहिजे. पैसे असो, ज्ञान असो, काही असो, नॉलेज असो, काही. हे एवढं आपण बाळगलं का नाही, आपण कमळासारखं राहतो. म्हणजे पाण्यात राहिलो तरी कशालाही चिकटत नाही, आपण स्वतंत्र छान असतो. बघा तरी. आणि तुम्हाला काय ह्याच्याबद्दल म्हणायचं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.